नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2026 सुरू होऊन काही दिवस झालेले आहे, पण शेतीसाठी आणि शेतीच्या कामांसाठी नेमकं 2026 कसं असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. एक शेतकरी म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो की या वर्षी पाऊस आणि पर्जन्यमान नेमकं कसं असणार आहे, पिकाला भाव मिळणार का आणि ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने असणार का. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे 2026 या वर्षाच्या सविस्तर गोष्टींवरती आढावा घेणार आहोत. 2026 मध्ये नशिबाची साथ नेमकी कोणाला मिळणार आहे हे आज आपण बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये गुरु आणि शनी या मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. गुरूंचे भ्रमण पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ दर्शवत आहे, तर शनीची स्थिती हे कष्टाचे फळ मिळवून देणारी आहे. या वर्षाचा राजा बुध असल्यामुळे बुद्धीचा वापर करून गेलेली शेती म्हणजे स्मार्ट फार्मिंग मिल करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड नफा होऊ शकतो. नक्षत्रांचा विचार केला तर रोहिणी आणि मृग नक्षत्राचा पाऊस 2026 मध्ये वेळेवर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. आता पुढे बघूया पिकं आणि बाजारभावाचा अंदाज. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजेच पिकांबद्दल. पांढरं सोनं ज्याला आपण म्हणतो म्हणजेच कापूस, 2026 मध्ये कापसाच्या उत्पादनापेक्षा त्याच्या गुणवत्तेवरती ग्रहांचा प्रभाव जास्त असणार आहे. योग्य वेळी विक्री केल्यास चांगला भाव देखील मिळू शकतो. सोयाबीन आणि कडधान्य, गुरुच्या शुभ दृष्टीमुळे सोयाबीन, तूर आणि हरभरा या पिकांना यावर्षी चांगले दिवस पाहायला मिळतील. विशेषतः रब्बी हंगामामध्ये आपल्याला चांगली वाढ पाहायला मिळू शकते. फळबागेबद्दल बोलायचं झालं जर तुम्ही द्राक्ष, डाळिंब किंवा आंबा बागायतदार जरी असाल तर 2026 चे उत्तरार्ध तुमच्यासाठी आर्थिक भरभराटीचा असणार आहे. आता बघूया सावधगिरी आणि संकट. मित्रांनो, सावध राहणे हे तितकंच गरजेचे आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 पर्यंत अतिवृष्टी किंवा पावसाचे योग ग्रहांच्या युतीमुळे दिसून येत आहेत. तसेच मंगळाच्या स्थितीमुळे काही भागात पिकांवरती नवीन रोगांच्या, कीड रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जुन्या पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय औषधांचा वापर करणे यावर्षी हिताचे ठरणार आहे. पीक विमा नक्की काढायला विसरू नका, कारण तो तुमचा कष्टाचा खरा आधार ठरेल. आता बघूया यशस्वी शेतीसाठी ज्योतिषीय उपाय. शेतीमध्ये समृद्धी येण्यासाठी छोटे पण प्रभावी उपाय नक्की करा. पेरणीपूर्वी भूमिपूजन करून धान्य पेरणी करा. शेतीतील पांढऱ्या वस्तू उदाहरणार्थ खते वाया जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या घरातील गायी आणि बैलांची सेवा करा, कारण त्यांचे आशीर्वाद शेतीमध्ये बरकत आणतात. एकूणच 2026 हे शेतकऱ्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला साथ देणारे वर्ष आहे. निसर्गावरती श्रद्धा ठेवा आणि कष्टाची तयारी ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या गावामध्ये सध्या पिकांची स्थिती काय आहे, कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.